वास्तूमध्ये पांडवांना आणि त्यांच्या आईला वाचविलंस, याची एकमेव ताकद आहे तुझा विसर न पाडण्याची. मग मला तरी दुसरं देतोच कशाला, म्हणून पहिलं करू. एकमेव ताकद आहे प्रतापे सबळ नामाची. तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ, झालासे शीतळ, प्रतापे सबळ नामाची. दान देगा देगा, दान देगा देगा, ओ तू दान देगा देगा, तू दान देगा, तुझा विचार तुझा ताबिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नदी दिव्य गोदा तटीचा विलासी, सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी. जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता, नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरे भक्त थोर भूमंडळी. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. प्रस्तुत प्राप्त प्रसंग, निवडलेला अभंग, विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावर देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त
सर्वात शेवटचे देवाच्या हृदयातले भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे मालक नमूद करतात, मी संतांचा महिमा किती वर्णन करू. या भूमंडळावरील संतांचा महिमा वर्णन करत असताना त्यांनी म्हणावं, मी किती वर्णन करू, किती वर्णन करू. तो माझ्याच्यानं केल्या जाणार नाही. हे निळोबारायांचं वाक्य. कोण निळोबाराय? 2-4 अभंग पाठ असणारा, 10-5 ज्ञानेश्वरीचे श्लोक पाठ करणारा. स्वप्नात तरी देव येतो का आपल्या? प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा मालक त्यांच्याकडं स्वतःहून देवानं यावं आणि त्या विटेवरच्या मालकाला निळोबारायांनी म्हणावं, देवा आम्ही तुला बोलवलंच नाही. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. बोलावलं नाही देवा तुला. साध्या पैशावाल्या माणसानं खांद्यावर हात टाकला तर इळभर भाकर खात नाही एखादा सोमळ्या. आणि ज्यानं खांद्यावर हात टाकला त्या भडव्याची लायकी तरी काय असते? काय लायकी असते त्या भडव्याची? आणि त्या हरामखोरानं खांद्यावर हात टाकला की इळभर भाकर खात नाही. आम्हाला त्याहीनं माया खांद्यावर हात टाकला. अरे त्याला पण बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे. हे ज्याच्या हातात हे त्याला पंढरपुरातला बाप म्हणतात. जरा त्याच्या हाताची अपेक्षा करा. विठाला कोणालाही मोठं म्हणतो आपण, मोठी फक्त संत आहेत आणि मोठा फक्त देव आहे. एक काशीतला मालक मोठा आहे, एक पंढरपुरातला मालक मोठा आहे. आणि या दोघांचं भजन करणारी संत मोठी आहेत. बाकी आपण सगळे चिल्लर आहेत, चिल्लर. झाडा जगळून पडल्याला पाचोळा आहेत आपण, पाचोळा. आपली काय पात्रता या लोकांच्या पुढे. विडाला आणि त्या देवाला परत करण्याची पात्रता ज्यांच्या, त्या वापस जाय म्हणणं सामान्य आहे का? ती निळोपर आहे, ती निळोपर आहे. त्यांनी म्हणावं, संतांचा महिमा प्रतिपादित असताना फार मोठा आवाक्याच्या पलीकड संतांचा महिमा आहे. जिथं निळोबार आहे हात टेकतात. काय गिरगावचा बाळू इचकिनारे, काय पात्रता आहे माझी, लायकी तरी काय, काय योग्यता आहे माझी? जिथं निळोबार हात टेकतात. अहो संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझे देहूतले मालक म्हणतात, कायवानो आता न पुरे वाणी, कायवानो आता न पुरे वाणी, मस्तक वचनी संतांचा महिमा वर्णित असताना माझी वाणी अपुरी पडते. तिथं काय किती महिमा टोकाचा असेल संतांचा. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी. हार आता विठोबा रुक्माईला घालू आपण. विठोबा रुक्माईच्या भजनाला हार घालायचा. तोपर्यंत शांत. त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. तुम्हा मला ज्यानं जन्माला घातलं का तो सत्य लोकाचा मालक विधाता आहे.
किती चतुर आहे माहिती ब्रह्मदेव. ब्रह्मदेवासारखा हुशार जगात एकही व्यक्ती नाही, एकही व्यक्ती नाही. एका घरासारखे घर बांधणारे आर्किटेक्ट इंजिनियर जगात कुंटलानं असतील. एका वस्तूसारखी वस्तू तयार करणारे विद्वान जगात अब्जानं पडले असतील, अब्जानं. पण एका माणसासारखा एकाही देशात एकही व्यक्ती नाही असा विद्वान फक्त ब्रह्मदेव आहे. अहो, चेहऱ्यासारखा चेहरा तर लय लांबची गोष्ट आहे राजे हो. गिरगावच्या बाळूच्या अंगठ्याचे ठसे पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशातल्या माणसाचे मायासारखे ठसे नाहीत. आहेच अंगठा किती, पण एवढ्या मोठ्या अंगठ्यावर त्या रेघा मारल्यात त्या सत्य लोकाच्या मालकानं. एकही रेग माझ्या रेगेसारखी नाही. माझ्या डोळ्याचे जे काही वलय असतील मगर जी एकही कोणाचे नाहीत. काय विद्वान असेल कल्पना करा. एक सोपी विद्वत्ता सांगू का. किती मोठं भांड घ्या, त्याला बारीकसं छिद्र पाडा, त्याच्यात पाणीच थांबत नाही. अहो, ह्या भांड्याला 9 छिद्र पाडले तरी मनानं पाणी बाहेर येत नाही. 9 छिद्र आहेत त्याला, 9, तरी मनानं याच्यातलं पाणी बाहेर निघत नाही. काय विद्वत्ता असेल त्या विधात्याची. कुलाल हाडाचा बापचा आढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्या विधात्याकडे, त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. आणि त्या ब्रह्मदेवाला ही संत आवडतात. तुमच्या माझ्यासारख्या गैल्या गुंग्याला पाहू पाहू ब्रह्मदेव मळाला. ते कोणत्या साबणानं धुतल्या जाईन इतका जंगाटला. पण या लोकांना भेटल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं तेज वाढतंय, म्हणून ब्रह्मदेवाला संत आवडतात. त्याच्या पुढचा मुद्दा बघा. यमधर्मवास पाहे नित्य काळ. दक्षिणेचा राजा यम, त्याला बसायला म्हशीचं पोरग आहे. काय म्हणते म्हशीच्या पोराला तुमच्याकडं? हाल्या रेड्या टोनप काय म्हणत असतील ते. बसायला हाल्या. दक्षिणेचा राजा यम विश्वातले जर 7 लोक सोडून दिले तर एकालाही त्या पठ्ठ्यानं सोडलं नाही. एक जण म्हणला आपल्याकडे लय पैसे, यम आपल्याला भेन. गाढवेस तू, तुला कसा भेन यम? आणि तुझ्याकडे पैसे आहेतच किती, शेळीच्या शेपटी इतके. हा, ज्याच्याकडे 7 कोटी घर सोन्याचे, त्याच्या घराची 1 चौकट इकली तर 3दा आमदार होता येते. 3दा, ते बी घरात बसून प्रचार न करता. 1 चौकट इकली, 1 चौकट, तर 3दा आमदार नागरे बुवा. बाहेर पण जायचं नाही प्रचाराला, लोकच आले पाहिजे घरी खणाखण मत टाकायला. 3दा आमदार होता येते, 3दा. अशा त्याच्याकडे 7 कोटी चौकटी होत्या. 2:18 त्याला घरात घुसू घुसू दक्षिणेच्या राजानं आपटू हाणलंय. तर हे 10-5 क्विंटल सोयाबीनवाल्यानं काय शापटा हलवायच्या. मग इतका ऊस गेला. आणि काय ऊस गेला, अजून सक्रातील बायकोचे दागिने सोडे नाहीच. आणि कशात ऊस घालायला तू? इकडं सोयाबीन घातली तिकडं ऊस घातला. न उग बकर बकर बोल तू. टोपी घाली तू कडक, आणि बायको 7 व्हायचा कापूस याचायला. मोकार टेकन चौघीत लुगडं एक, आणि दिमाखात बोलो तू सुंबळ्या कुठला. विठाला विठाला तो यम संतांची वाट पाहतोय. यमधर्मवास पाहे नित्य काळ. मने धन्य वेळ भेटतीये ज्या वेळेला मला संत भेटतान. यम ती वेळ धन्य मानतोय, धन्य मानतोय. का माहिती? अहो, गैले गुंगे तर लय हाणलेत त्यानं, पण संतांना पाहिल्याच्या नंतर त्याला सुद्धा तेज येते. ही ज्या संतात ताकद आहे, म्हणून त्या वेळेला तो धन्य मानतोय. निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती, रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. अनिमा गनिमा कामा वशित्वा विशित्वा
काय सिद्धी आता ह्या बळस संतांच्या पाया लोटांगण घालतात. इतकी ताकद या संतांची आहे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने वैकुंठवाशी नामनिष्ठ मुक्त कैवल्य समाधिधन सद्गुरु भगवान बाबा, वैकुंठवाशी नामनिष्ठ समाधिधन सद्गुरु वामन भाऊ, बाबा भाऊंच्या या पुण्यतिथीच्या सोहळ्यानिमित्त तुम्ही केकत जळगावमधील मंडळींनी इंद्राच्या वैभवाला लाजवील असा सुंदरसा संतांचा सोहळा केला, म्हणून तुम्हाला धन्यवाद. म्हणून तुम्हाला धन्यवाद. मला आमंत्रित केल्यामुळं नाही, तुम्ही संतांचा सोहळा करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. तुम्ही संतांसाठी वागता याच्याकरता धन्यवाद. या संतांच्या उत्सवाच्या निमित्त तुम्ही अन्नदान करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. गावात जेवढ्या अन्नवाची मंडळी असतील तेवढ्यांना मनपूर्वक प्रणाम. तारखेच्या संदर्भात चे मगर, काय नाव, सदानंदजी मगर सतत संपर्क करत होते. आज स्वतःहून हजर आहेत. गावकऱ्यांच्या वतीनं, विश्वस्तांच्या वतीनं, कमिटीच्या वतीनं तुम्ही मला फोन केला आणि पवित्र संतांच्या उत्सवात मला कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य आहे. कालपासनं सरपंच सुद्धा सारखी फोन करतात तुमची, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. मला वाटतंय आजचं यजमानपद ज्यांच्याकडं आहे ते आदरणीय सन्माननीय, काय नाव आहे ते, आलताफभाई शेख. वा, या संतांच्या उत्सवामध्ये आलताफभाई शेख मुस्लिम समाजाचा बांधव, त्या सुद्धा व्यक्तीनं या संतांच्या कार्यात वर्णी लावली. ही संत किती मोठी आहेत, कल्पना करा, किती मोठी आहेत, किती मोठी आहेत, किती मोठी आहेत. अल्ताफभाई तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मला आमंत्रित करून पाकिट द्यालात म्हणून नाही, मला पैशाचा पाईप द्यालाय पंढरपुरातल्या मालकानं. किती कॅमेरे आहेत यायच्या देखता सांगायलो मी. पैशाचा पाऊस आहे मला बारीकसा, बायको एकच आहे, 2 लेकरं आहेत. काय ताण घ्यायचं काम नाही, काय करायचं यथा सांग. पण वारकरी संप्रदायात तुम्ही वर्णी लावली याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. एक दुसरा मुद्दा मानतो नागरे महाराज कापशे बुवा, कारण माझ्या वारकरी संप्रदायाने सर्व जातींची दखल घेतली. सर्व जाती चांगल्या वागल्याच्या नंतर प्रत्येक जातीतला माणूस आपल्यात समाविष्ट करावा असा विश्वाच्या पाठीवर एकच संप्रदाय, त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. कबीर मोमिन लतीफ मुसलमान, सेना नावे जान विष्णुदास. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. मला काय गाता येत नाही, तुम्ही बाजूला आहेत म्हणून गालो. एकूण एकाच्या आश्रयान चलते, आपल्याला कुठे गाता येते. या संप्रदायात जातीवाद नाही आणि करायचा बी नाही. वारकरी संप्रदायात जर कोणी जातीवाद करत असेल तर त्याच्या आईला व्याभिचाराचं पाप लागतंय. विठाला विठाला विठाला